चिनू, ए चिनू. अरे देवा, सकाळपासून पोरग कुठे दिसना झालं. अरे हा, आज सुट्टी नाही का, गेला असेल पोरांवर खेळायला. असू दे, तर मी माझी कामं आवरती. कधी याच तेव्हा येऊ दे. ए चिना चल तिथं नारळ झाड आपण नारळ पाडूया. अरे नको कोणतरी बघल. अरे नाही कोण बघत चल. अरे नको ला का. अरे चल बर चल. हो पडला नारळ. ए चल चिना नारळ फोडून त्याचं पाणी पिऊया. ए ना बाबा यो नारळ मी माझ्या आईसाठी नेणार आहे. माहित आहे तुझं आईवर प्रेम आहे. आणि इकडे यो नारळ मी माझ्या आईसाठीच नेणार आहे. बया, हे नारळाचं बुडकं तेवढं सप्प जाग्याला ठेवावं. ही किस्ती अडचण झाल्या इथं. इचवा काट्याचं भ्याच आहे बाई. आईला आता हे नारळ पाणी प्यायला देतो. आईला पण जरा बरं वाटेल. आय बघ तुझ्यासाठी मी नारळ पाडून आणलाय. यातलं पाणी पे जरा. अरे हे कुणाच्या झाडाचा नारळ पाडून आणलायस? अगं अरे नालाय का, तुला लाज वाटली नाही का दुसऱ्यांच्या झाडाचं नारळ चुरून आणताना? मी तुला हेच शिकवण दिल्या का रे? अरे आपल्या घरातली एखादी वस्तू गेली तर आपला जीव कसला हळहळते. मग त्यांनी पण त्यांच्या गरजेसाठी ते नारळाचं झाड मोठं केलं असेल नव्हतं. तू हे नारळ त्यांच्या माघारी पाडून घरी घेऊन आलास आणि रिकामा झालास. पण ही नारळाचं झाड वाढवायसाठी त्यांनी केलेलं कष्ट त्याचा विचार केला नाहीस. अगं आई मी पोरासनी नवच म्हणत होतो. अरे दुसऱ्या पोरांनी जरी चुका केल्या तरी तुला चूक बरोबर कळतंय नव्हतं का? अगं आई तुला नारळाचं पाणी आवडतं म्हणून मी घेऊन आलो. असलं चोरून आणलेलं मला काय नको आहे. एक वेळ भुकेने मेलेलं परवडलं, पण माझा मुलगा चोर झालेला मला कधीच आवडणार नाही. आय मला माफ कर. मी अशी चूक पुन्हा कधीच करणार नाही. कुणाच्या झाडाचं हे नारळ पाडून आणलायस त्याची त्याला तो परत नेऊन दे जा. उगाच नसतं पाप आपल्या डोक्यावर नको. बरोबर. माझ्या लेकरा, मला माहितीये हे सगळं तू माझ्यासाठीच करतोस, पण आयुष्यात तुला मान ताट ठेवून जगायचंय. आयुष्यात जर चोरी शिकलास तर तू कधीच मान ताट ठेवून चालू शकणार नाहीस. तुला मान खाली करूनच जगावं लागेल आणि ते मला कधीच आवडणार नाही.